आताचे जे सीओ जे आले SRAचे महेंद्र कल्याणकर साहेब, अक्षरशः त्यांच्याकडून अपेक्षा होती का लोकांचं कल्याण होईल, परंतु या ठिकाणी कल्याण तो सोडून द्या, या ठिकाणी बिल्डरांचं कल्याण होऊ लागलेलं आहे. तुम्ही फक्त GVRची वार्ता करताय. अक्षरशः छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना SRAच्या फेऱ्या माराव्या लागतात लोकांना. म्हणजे जो भ्रष्टाचार SRAमध्ये, आपण पहिला असं बोलायचो की महानगरपालिकेत खूप भ्रष्टाचार होतोय, पोलीस यंत्रणात खूप भ्रष्टाचार होतोय, परंतु SRAने या भ्रष्टाचाराची मर्यादा खूप ओलांडलेली आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार SRAमध्ये होतोय, मी कुठल्या अधिकाऱ्यांचं नाव घेत नाही, आपण समजू शकता एवढा मोठा भ्रष्टाचार SRAमध्ये होतोय. सामान्य नागरिकाला, सामान्य भूमिपुत्राला त्या ठिकाणी अजिबात कुठलाच दुजोरा मिळत नाही, न्याय मिळत नाही. केवळ तिकडं घर अधिकार यात्रा मुलुंड पासून तर त्या ठिकाणी चेंबूरपर्यंत होती, आणि त्या घर अधिकार यात्रामध्ये आमचा एक नारा होता की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी निवडणुकीमध्ये 40 लाख लोकांना जे मोफत घर देण्याचं आश्वासन दिलंय, त्या आश्वासनाची पूर्तता व्हावी. म्हणजे आमच्याकडून विषय घ्यायचे, लोकांपर्यंत घेऊन जायचे, परंतु त्या विषयाला न्याय नाही द्यायचा, हे कुठंतरी आम्हाला न पटण्यासारखं आहे. म्हणून त्यांच्या आश्वासनांवरती आम्ही अवलंबून राहून शांत बसणार नाही, तर या अभियानाच्या माध्यमातून लोकांना घरोघरी जाऊन आम्ही एकत्र करू, या अभियानाला यशस्वी करू. हमारे हार्ट ऑफ मुंबई न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें. शंकरजी, काय सांगाल एकंदरीत आज पत्रकार परिषद इथे घेण्यात आलेली आहे, काय सांगाल? आमच्या अभियानाची भूमिका, आमचे अभियानाचे जे सचिव आहेत मुंबईचे, ते ही भूमिका पहिले मांडतील, प्रस्तावना मांडतील, त्याच्यानंतर या अभियानासंदर्भात आम्ही आपणास माहिती देऊ. आलेल्या सर्व पत्रकार मंडळीचे आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. एक आगळी वेगळी भूमिका राईट टू शेल्टर तर्फे आम्ही घेऊन लोकांमध्ये जात आहोत. मुंबई ही केवळ इमारतींची, पुलांची आणि मेट्रोची नगरी नाही, ती भूमिपुत्रांची आहे. ज्याच्या घामाने, ज्याच्या श्रमाने आणि प्रेमाने हे शहर उभं राहिलं, पण आज हाच भूमिपुत्र आपल्या मातीत परका झाला आहे. विकासाच्या नावाखाली त्याचं घर, त्याची जमीन हा आणि त्याचा सन्मान हरवला जातोय. शासन, प्रशासन, यंत्रणा धनदांडकेच्या बाजूने उभ्या आहेत, पण आता ही शांतता मोडण्याची वेळ आलेली आहे. माझी भूमी माझा अधिकार हे अभियान म्हणजे अन्यायाविरुद्ध एकजुटीचा लढा आहे, आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी राईट टू शेल्टर तर्फे संतोष सांसकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा पुढे घेऊन जात आहोत. यानंतर या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी मी विनंती करतो, संतोष सांसकर यांनी या अभियानाची जी काही कार्यप्रणाली आहे ती आपल्या पुढे मांडावी. नमस्कार सगळे पत्रकार बंधू मित्र. खरं तर या माझी भूमी माझा अधिकार या अभियानाची गरज या मुंबईमध्ये का लागली, हा मूळ प्रश्न आहे. आज बघतोय आपण मुंबईमध्ये जो भूमिपुत्र आहे, ज्या भूमीमध्ये या भूमिपुत्राचा जन्म झाला आहे, आज तोच भूमिपुत्र मुंबईच्या विकास कामाच्या नावाखाली मुंबईच्या बाहेर फेकला जातोय. त्याला नोकरी नाकारली जाते, तो बेघर होत चाललेला आहे. शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आणि शासनाच्या ज्या प्रत्येक ज्या धोरणं आहेत, त्या धोरणामध्ये भूमिपुत्राचं नियोजन कुठंच नाही आहे. म्हणून सध्या भूमिपुत्रसाठी हे अभियान आम्ही राबवतोय. माझी भूमी आणि माझा अधिकार. या भूमीमध्ये सगळ्यांचाच अधिकार आहे, परंतु भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावं हा त्यामागचा आमचा हेतू आहे. आपण बघाल तर मुंबईमध्ये जे पुनर्वसनाची जी कामं चालू आहेत, झोपडपट्टी पुनर्वसन असेल किंवा इतर काही प्रधानमंत्री पुनर्वसन असेल, ज्याही पुनर्वसनाच्या योजना आहेत, या पुनर्वसनाच्या योजनामध्ये भूमिपुत्रांचं नियोजन आम्हाला शून्य दिसतंय. भूमिपुत्रांना या ठिकाणी अक्षरशः त्यांना त्यांचं भाडं नाकारलं जात आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांचं घर तुटतं त्यांना भाडं नाकारलं जातं, त्यांना नोकरी नाकारली जाते, त्यांना सन्मान नाकारला जातो. अक्षरशः भूमिपुत्राला त्याच्या भूमीमध्ये त्याचं अस्तित्व नाकारलं जातं. या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आता आम्हा भूमिपुत्रांना एकत्र येऊन
हे अभियान आम्हाला पूर्ण मुंबईमध्ये या ठिकाणी राबवावं लागेल. आपण बघाल तर या मुंबईमध्ये भूमिपुत्र जो आता एकटा पडलेला आहे, आज या भूमिपुत्र एकटा पडण्याचं प्रमुख कारण म्हणजे या शासन यंत्रणा आणि शासन प्रणाली आहे. आम्ही मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडे ज्या जातो, महानगरपालिका असेल, म्हाडा असेल, SRA असेल, या ठिकाणी भूमिपुत्रांची बाजू ज्या अधिकाऱ्यांनी ऐकली पाहिजे किंवा त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला पाहिजे, त्या पद्धतीने तशा गोष्टी होताना दिसत नाहीये. म्हणून या माझी भूमी माझा अधिकार हे अभियान आम्ही राबवतोय. सरकारला, लोकप्रतिनिधीला आणि या अधिकाऱ्यांना, नोकर वर्गाला आम्ही या ठिकाणी आव्हान देतोय का तुम्ही आता भूमिपुत्राचा अंत बघू नका. खूप झालंय. प्रत्येकाने प्रत्येक लढाई लढून पाहिलेली आहे. भाषाची लढाई लढून पाहिलेली आहे, जातीची लढाई लढून पाहिलेली आहे, परंतु भूमिपुत्र आमचा या ठिकाणी त्याची लढाई अजून बाकी आहे. मुंबईमध्ये बघाल तर आपण 227 पैकी 70 ते 80 नगरसेवक हे परप्रांतीय असतील, भूमिपुत्र नाही आहेत. ही खूप मोठी शोकांतिका आहे. ही शोकांतिका आम्हाला कुठंतरी या ठिकाणी लोकांसमोर मांडावी लागेल. आणि जो अधिकारी वर्ग आहे, म्हणजे आमचं सगळ्यांचं असं आता एक मत झालंय, जो आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय, जो आम्ही या ठिकाणी राईट टू शेल्टरच्या माध्यमातून 7-8 वर्षापासून आम्ही जे संघटन चालवतोय, त्या मुंबईमध्ये राईट टू शेल्टरचे 17 शाखा आहेत. या 17 शाखांमधून आम्ही ज्या वेळेस लोकांचं एक फीडबॅक घेतोय, लोकांकडून ज्यावेळेस त्यांना विचारतोय का काय त्यांच्या त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत, तर प्रत्येकांचा सूर असाच लागतोय का आम्हाला या ठिकाणी जो अधिकारी आहे, जो अधिकारी वर्ग आमच्यासाठी बसलाय, आमच्या सुरक्षेसाठी बसलाय, आमच्या सेवेसाठी बसलाय, तो अधिकारी वर्ग, तो नोकरशहा आज आमचं घरानं सुद्धा ऐकून घेत नाहीये. आमचा संघर्ष हा जो या धनदांडग्या लोकांसोबत आहे, या बिल्डरांसोबत आहे, या लढाईमध्ये अधिकारी वर्ग हा आमच्या बाजूने नसल्यामुळे प्रत्येक वेळेस या भूमिपुत्राला अन्यायाला सामोरं जावं लागतंय. म्हणून अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी आणि शासन, सरकार यांना आमची विनंती आहे की आता भूमिपुत्राचा अंत न बघता भूमिपुत्रांना प्रत्येक ठिकठिकाणी प्राधान्य देण्यात यावं. आपण रिपोर्ट पाहिला असेल SRAचा, मला वाटतं 2022-23 ला एक रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टमध्ये असं आहे की 150 जे प्रकल्प आहेत पूर्ण मुंबईमध्ये, त्या 150 प्रकल्पामध्ये 650 कोटी रुपयांचं भाडं थकीत आहे. विचार करा, हा एवढा मोठा आकडा आहे की किती लोक या ठिकाणी त्यांच्या झोपड्या तुटल्यानंतर बेघर असतील. या संदर्भात जर अधिकाऱ्यांकडं कुठलाही व्यक्ती झोपडं तुटल्यानंतर भाडं मागायला गेला तर अधिकारी अशा मुजोरपणे त्या व्यक्तीशी चर्चा करतो, अक्षरशः त्याला दुसरा कुठलाच पर्याय उरत नाहीये का तो त्या ठिकाणी त्यांनी माघार घ्यावी. म्हणून या अधिकाऱ्यांना कुठंतरी ताळावर आणणं खूप गरजेचं आहे. अक्षरशः तुम्ही बघाल तर SRA मध्ये कोण गेलं, तुम्ही SRA मध्ये ज्यावेळेस आपण एंट्री करतो, रहिवाशांची लाईन वेगळी आहे आणि बिल्डरांची लाईन वेगळी आहे. म्हणजे ज्या रहिवाशांची तक्रार बिल्डरांच्या विरोधामध्ये, त्या तक्रारदाराला लाईनीत उभं केलं जातं, त्याला त्याची आयडेंटिटी मागितली जाते, त्याला त्याचं कारण मागितलं जातं, आणि ज्याच्या विरोधामध्ये तक्रार आहे, ज्या बिल्डराच्या विरोधामध्ये तक्रार आहे, त्याच्या गाड्या डायरेक्ट SRA मध्ये म्हणा, म्हाडामध्ये म्हणा किंवा BMC मध्ये मस्त मुजोरसपणे जातात. हेच अधिकारी लोक त्यांना खुर्च्या देतात आणि ज्याची तक्रार आहे त्याला उभं केलं जातं. हा जो दुजा भावपणा आहे आणि जो या भूमिपुत्रांच्या विरोधात केला जातो, हा कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. सरकारी योजना चांगली आहे, आम्ही त्या योजनेला काहीच म्हणत नाहीये, परंतु ती योजना राबवणारे जे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांनी ताळावर येणं खूप गरजेचं आहे. अन्यथा अशी वेळ येईल
की या भूमीमध्ये जो भूमिपुत्र हा औषधाला सुद्धा उरणार नाही. हा प्रश्न मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर असून या निवडणुकीच्या अगोदर आमचा हा प्रयत्न असेल की संपूर्ण मुंबईमधल्या या भूमिपुत्रांना कुठंतरी एका बॅनर खाली, एका छताखाली आम्हाला आणावं लागेल आणि एक संघर्ष, त्यांच्या ज्या अन्यायाला आम्हाला त्या ठिकाणी वाचा फोडणं गरजेचं आहे. कारण आम्ही असं बघतोय की ज्या पद्धतीने निवडणुका चाललेल्या आहेत, की ज्या पद्धतीने मतपत्रिकेमध्ये जो घोळ चाललेला आहे, त्या माध्यमातून असं आम्हाला दिसतंय की भूमिपुत्रांसाठी येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही कदाचित शेवटची निवडणूक नसावी. खूप महत्त्वपूर्ण हे विधान आहे. या इलेक्शनच्या अगोदरच, या निवडणुकीच्या अगोदरच भूमिपुत्रांनी जागं होणं गरजेचं आहे. सरकार जे देतंय तेच फक्त घेतोय. सरकारने या ठिकाणी जो एरिया वाढवलाय 225 नंतर 269, त्यानंतर 305, परंतु रहिवाशांनी कधीच त्या ठिकाणी मागणी केली नाहीये. योजना जी बनवली आहे पुनर्वसनाची, ही या भूमिपुत्राला सोबत घेऊन अजिबात बनवली नसल्यामुळे आज त्यांना खूप मोठ्या अन्यायाला सामोरं जावं लागतंय. या अभियानाच्या माध्यमातून मुंबईमधल्या ज्या रखडलेल्या योजना आहेत, या प्रत्येक योजनेला आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन त्यांच्यावर झालेला अन्याय हा आम्ही शासन दरबारी त्याची वाचा फोडणार आहोत. आणि अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय का आपण या भूमिपुत्राचा अंत पाहू नये. जेवढं होईल तुमच्याकडून त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा. तर ही संघटनेच्या माध्यमातून, या अभियानाच्या माध्यमातून अक्षरशः कदाचित आम्हाला या इलेक्शनच्या अगोदर आंदोलन करण्याची पण वेळ येऊ शकते. म्हणून या अभियानाला प्रत्येक मुंबईच्या भूमिपुत्रांनी सहभाग द्यावा, सहकार्य करावं. तरच मला असं वाटतंय या मुंबईमध्ये भूमिपुत्र या ठिकाणी जगू शकतो, राहू शकतो, सन्मानाने राहू शकतो. ऐसी क्या कमियां आ चुकी है जिस वजह से लोग आपकी बात नहीं सुन रहे? क्योंकि हमने देखा है कि आप काफ़ी सालों से ये लड़ाई लड़ रहे हैं. तो आपके ऊपर हमने ये भी सुना है कि आज से कुछ वक्त पहले आपके ऊपर FIR भी दाखिल हो चुका है इस मुद्दे को लेके. आपके कुछ साथीदार हैं जो आप जो लड़ाई लड़ रहे हैं, पंचशील बिल्डिंग के बाहर में कुछ लोग हैं जो वहाँ पे आंदोलन कर रहे हैं, उनके सुनने वाला कोई नहीं. तो आपको क्या लग रहा है कि ये जो पत्रकार परिषद लेके आप ये जो बातें पहुंचा रहे हैं, ये सरकार के कानों तक फिर से जाएगी? आपकी ऐसी क्या कमियां आपके अंदर? कमियां पता नहीं क्या कमियां रहेगी, वो तो लोग ही बता सकते हैं. लेकिन हम जो ये अभियान कर रहे हैं, राइट टू शेल्टर, ये जो संगठन स्थापन किया है, आज आप देख रहे हो कि हर कोई जो नेता है वो झोपड़पट्टी के संदर्भ में बातें कर रहा है. जो बातें वो आज कर रहे हैं, ये बातें हम 8 साल पहले से कर रहे हैं. अभी इसमें जो लोग हैं, जो झोपड़पट्टी के लोग हैं, जो भूमिपुत्र है, इन्होंने बड़ी मात्रा में इसको समर्थन देना बहुत ज़रूरी है. और आपने कहा कि मेरे ऊपर FIR हुआ है. जो आदमी कीचड़ में काम करता है, अभी जैसे SRA में काम करना मतलब इस तरीके के कीचड़ में काम करने जैसा है. वहाँ पर आपको दाग लगने ही वाला है. वो दाग लगने की हम बिल्कुल परवाह नहीं करेंगे. किसी ने कुछ आरोप किया, और आरोप किसने किया? डेवलपर ने किया. बम्बई का एक कोई रहवासी नहीं है जो ये बोल सकता है कि सांझकर या राइट टू शेल्टर ने कुछ गलत किया. हम डेवलपर के खिलाफ यहाँ पर आंदोलन लेते हैं, डेवलपर के खिलाफ उपोषण लेते हैं, बातें करते हैं, तो जाहिर है डेवलपर हमारे खिलाफ कुछ ना कुछ कार्रवाई तो करेगा ही. और डेवलपर प्रशासन को साथ में लेकर ही कार्रवाई करता है, इसलिए वो FIR वहाँ पर हुआ है. लेकिन उसके बावजूद भी हमारी आवाज़ वहाँ पर बंद नहीं हुई. हमारी आवाज़ बंद करने की कोशिश सालों साल करते रहे, लेकिन यह आवाज़ कभी बंद नहीं होगी. अगर यह आवाज़ बंद हो गई तो हम समझते हैं कि ये सब्जेक्ट यहाँ पर इतने माध्यम से, बड़े माध्यम से हम लोगों तक ले जा रहे हैं. आप कहते हैं कि कोई सुनते नहीं है. आपको बताना चाहता हूँ कि राइट टू शेल्टर की पूरी बम्बई में 17 शाखाएं हैं. हमारे वहाँ पर शाखा है, वहाँ पर कार्य करता है. अगर हम कोई आंदोलन ले, SRA में हो
या महानगर में हो या माड़ा में हो, बड़ी तादाद में वहां पर लोग आते हैं और हमने हर आंदोलन सक्सेस करके बताया है और आप ही के मीडिया ने लोगों तक ले गए हुए हैं. मुंबईमध्ये अनेक प्रोजेक्ट हे एसआरएचे रखडलेले आहेत, 15 ते 20 वर्षे होत आलेले आहेत. 2 बिल्डर एका प्रोजेक्टवर आहेत आणि ते एसआरए मध्ये त्याची तक्रार पण आहे जीव्हीआर साठी, पण तरी पण मुख्य कार्यकारी अधिकारी जीव्हीआर देत नाहीये. अशा प्रोजेक्टवर तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, खरं तर काय झालं, आताचे जे सीओ जे आले एसआरएचे महेंद्र कल्याणकर साहेब, अक्षरशः त्यांच्याकडून अपेक्षा होती का लोकांचं कल्याण होईल, परंतु या ठिकाणी कल्याण तो सोडून द्या, या ठिकाणी बिल्डरांचं कल्याण होऊ लागलेलं आहे. तुम्ही फक्त जीव्हीआरची वार्ता करताय. अक्षरशः छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना एसआरएच्या फेऱ्या माराव्या लागतात लोकांना. म्हणजे जो भ्रष्टाचार एसआरएमध्ये, आपण पहिले असं बोलायचो की महानगरपालिकेत खूप भ्रष्टाचार होतोय, पोलीस यंत्रणात खूप भ्रष्टाचार होतोय, परंतु एसआरएने या भ्रष्टाचाराची मर्यादा खूप ओलांडलेली आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार एसआरएमध्ये होतोय, मी कुठल्या अधिकाऱ्यांचं नाव घेत नाही, आपण समजू शकता एवढा मोठा भ्रष्टाचार एसआरएमध्ये होतोय. सामान्य नागरिकाला, सामान्य भूमिपुत्राला त्या ठिकाणी अजिबात कुठलाच दुजोरा मिळत नाही, न्याय मिळत नाही. केवळ तिकडं बिल्डरांची आव भगत होते आणि त्यांच्या हातामध्ये हात घालून आमचं पुनर्वसन केलं जातंय, जे एकदम कनिष्ठ दर्जाचं आहे. आपण बघाल तर आता जवळच आपण जो विषय काढला पंचशील नगरचा, अजून त्या इमारतीचं पुनर्वसन केलंय, त्या इमारतीमध्ये त्याला 7 ते 8 वर्ष झालीत, परंतु अर्ध्यापेक्षा जास्त घरांना गळती चालू आहे, लिफ्ट बंद आहेत. 3000 लोकांचे कुटुंब आहेत, हे अक्षरशः त्या ठिकाणी भयभीत आहे. त्या ठिकाणी फायरची परवानगी सुद्धा नाही आहे. आणि हे केवळ पंचशील नगरचं उदाहरण नाही आहे, मुंबईमध्ये अशाच पद्धतीने अत्यंत कनिष्ठ दर्जाचं या ठिकाणी पुनर्वसन लोकांचं होतंय. आम्ही ह्या पुनर्वसनाला ते म्हणतात ना टेम्पररी पुनर्वसन म्हणतोय. आमचं हे पुनर्वसन जे होतंय हे परमनंट पुनर्वसन होत नाहीये, हे टेम्पररी पुनर्वसन होतंय. फक्त वरच्यावर त्या ठिकाणी इमारती बांधल्या जातात कनिष्ठ दर्जाच्या, जेणेकरून 10, 15, 20 वर्षामध्ये पुन्हा एकदा अशी परिस्थिती येईल का जो व्यक्ती गावावरून मुंबईला नोकरीसाठी आला होता, मोठं बनण्यासाठी आला होता, झोपडपट्टीमध्ये राहिला, आता इमारतीमध्ये राहून पुन्हा त्याला गावाला जावं लागतंय, अशी परिस्थिती या ठिकाणी आणलेली आहे. मी फक्त या अभियानाच्या माध्यमातून एवढंच सांगेल की हे अभियान खूप गरजेचं आहे. जर हे अभियान आम्ही राबवलं नाही, हा विषय घराघरात जर आम्ही घेऊन गेलो नाही, भूमिपुत्राला जर आम्ही आज या ठिकाणी उठू शकलो नाही, त्याचे डोळे उघडू शकलो नाही, त्याच्या अन्यायाला जर आम्ही वाचा फोडू शकलो नाही, तर मला वाटतं हा भूमिपुत्र भविष्यामध्ये औषधाला सुद्धा उरणार नाही. म्हणून हे अभियान राबवणं आम्हीच राबवतो म्हणून आहे असं अजिबात नाहीये. प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक संघटनेने, प्रत्येक पक्षाने हे अभियान राबवणं गरजेचं आहे. तुम्ही बघाल ज्यावेळेस आम्ही हा विषय लावून धरला होता, 8-9 वर्षापासून आम्ही हा विषय लावून धरतोय, आज राजकीय पक्षाचे नेते या विषयावर यायला लागले. आम्ही सातत्याने हा विषय मांडतोय की बाळासाहेब ठाकरेंनी 40 लाख लोकांना मोफत घर देण्याचं आश्वासन दिलं होतं 1995च्या निवडणुकीमध्ये. 1995ची निवडणूक संपली, बाळासाहेबांचं निधन झालं 2017ला, परंतु 2017 पासून तर 2022, 23, 24 पर्यंत हा विषय कधीच निघाला नाहीये. परंतु आज बाळासाहेबांचं 40 लाख लोकांना घर देण्याच्या स्वप्न हा विषय निघतोय. हा विषय कुणी मांडलाय? हा विषय राईट टू शेल्टरने प्रत्येक माध्यमांसमोर मांडलाय आणि आता हा विषय घेऊन लोक त्याचं राजकारण करू लागलेले आहेत. राईट टू शेल्टरने फक्त या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फक्त प्रसिद्धीसाठी हा विषय आम्ही हाताळत नाहीये. कुठंतरी पोटतिडकीने हा विषय, आमच्याकडे असे भरपूर विषय आहेत. लोक सुद्धा म्हणतात का हाच विषय तुम्ही काय घेता, बाकीचे पण विषय आहेत. निवडणुकीमध्ये भरपूर विषय आहेत. आता निवडणूक आली, तुम्हाला फक्त 3 विषय भेटतील, वॉटर, मीटर, गटर, परंतु शेल्टर कोणच मांडत नाहीये. वॉटर, मीटर, गटरच्या ऐवजी या मुंबईमध्ये शेल्टरची मोठी गरज आहे आणि ती जर आम्ही गरज भागू शकलो नाही तर या वॉटर, मीटर, गटरची आम्हाला अजिबात गरज लागणार नाहीये. आज काय नियोजन आहे या महानगरपालिकेचं, या राज्य सरकारचं मुंबईमध्ये?
झोपडपट्टी ज्या वेळेस या ठिकाणी बांधली गेली, म्हणजे ज्यावेळेस वसली गेली, त्यावेळेस झोपडपट्टी सुधारण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून फंड येत होता. त्या फंडावरती झोपडपट्टी सुधारली जाऊ लागली होती. नंतर झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना आली आणि पुनर्वसन कसं होतं, आमचं बिल्डरांच्या माध्यमातून पुनर्वसन होत आहे. सरकार आमचं पुनर्वसन का बरं करत नाही? बिल्डरांकडे आम्हाला सोपवलेलं आहे, बिल्डरांच्या हातामध्ये आम्हाला दिलेलं आहे. आमचा संघर्ष प्रत्येक वेळेस बिल्डरांबरोबर होतो. आम्हाला बिल्डर काही मोठा नाहीये, परंतु बिल्डरांसोबत हे अधिकारी मिसळलेले असल्यामुळे आम्हाला ती लढाई जड जायला लागलेली आहे. आज सर, आप जो भूमि के लिए लड़ाई लड़ रहे हैं आप काफ़ी सालों से, मुंबई में लगातार हमने देखा है कि ज़्यादातर सरकारी प्रोजेक्ट चल रहे हैं, बहुत सी एसआरए की बिल्डिंग बन रही है, बहुत से माड़ा की बिल्डिंग बन रही है. अभी आने वाले समय में जो लोकसभा चुनाव हुआ, विधानसभा चुनाव हुआ, लोगों को ऐसा बताया गया कि लोग परेशान थे कि हम आपको बचाएंगे. उस विषय को लेके खासदार चुने गए, उस विषय को लेके आमदार चुने गए. अभी आने वाले उनका तो कुछ हुआ नहीं, क्योंकि जो लोक प्रतिनिधि होता है, जो लोकसभा में आवाज उठाता है प्रधानमंत्री के सामने, और भी बहुत से जो विधानसभा में आवाज उठाते हैं. अभी आने वाले समय में जो महानगर पालिका का चुनाव है, अभी लोगों के साथ वही मुद्दे पे लेके महानगर पालिका भी चुनाव लड़ा जा रहा है कि हम आपकी जमीन बचाएंगे, हम आपके मुद्दे की लड़ाई लड़ेंगे. क्या लग रहा है, एक सांसद और एक आमदार जो लोगों के लिए काम नहीं कर पा रहे, एक नगर सेवक काम कर पाएंगे? बिल्कुल, एक नगर सेवक भी नहीं, एक साधारण आदमी, एक संगठन भी काम कर पाएगा. क्या है, हम सिर्फ इसी में ही घिरे हुए हैं. या तो नगर सेवक काम कर सकता है या कोई लोक प्रतिनिधि काम कर सकता है, हम संगठन भी काम कर सकते हैं. हमारा कोई पॉलिटिकल ऐसा एजेंडा नहीं है. आपने जैसे कहा कि अगले इलेक्शन में जो आश्वासन दिए थे, वो आश्वासन आज वो आमदार खासदार पूरे नहीं कर पा रहे. इस मुद्दे पर मैं ये कहूंगा कि जो भी लोक प्रतिनिधि है वो खुद का एजेंडा नहीं वहां पर लागू करता है, पॉलिटिकल पार्टी का ही एजेंडा लागू होता है. अगर कल को अगर मैं किसी पॉलिटिकल पार्टी से इलेक्शन लड़ूं, मैं खुद बोलूंगा मुझे बहुत वहां पर मुझे लोगों के लिए काम करना है, लेकिन चुनने के आने के बाद मुझे पॉलिटिकल पार्टी का एजेंडा ही वहां पर रखना पड़ता है. इसीलिए जिस पॉलिटिकल पार्टी के एजेंडे में पुनर्वसन योजना का या बंबई के लोगों को न्याय देने का अगर किसका एजेंडा है, वही पॉलिटिकल पार्टी हमको लड़नी चाहिए. आज देखो बंबई में नरेंद्र मोदी जी ने 2022 से पहले बहुत बड़ी घोषणा की थी. 2022 में कोई भी व्यक्ति बेघर नहीं रहेगा, सबको घर दिए जाएंगे. ये प्रधानमंत्री मोदी का बहुत बड़ा वहां पर आश्वासन था. क्या हुआ आश्वासन का? 2022 चला गया, 2025 है, अब ये 25 भी खत्म हो रहा है. सारे लोगों को घर मिला है? बिल्कुल नहीं मिला है. तो हमको घर के लिए पॉलिटिकल पार्टी के ऊपर ही वहां पर निर्भय रहने की कोई जरूरत नहीं है. जो भी स्कीम है, हम डायरेक्ट क्या होता है, हम लोक प्रतिनिधि को ही पकड़ते हैं. अभी पंचशील नगर में 200 लोग बेघर है, इसमें पॉलिटिकल पार्टी है, यहाँ कर आमदार खासदार का कोई लेना देना नहीं है. आज भी उनको घर मिल सकता है अगर अधिकारी उस तरीके से काम करे. अगर अधिकारी बिल्डर के गले में पट्टा बांधे या बांधने की पट्टा बांधने की अगर एक क्या बोलता हूं तरकीब निकाली हो, एक होशियारी बताए, तो मैं ये समझता हूं कि लोगों को बेघर नहीं होना पड़ेगा. लोगों को अपने भाड़े से मुक्त होना पड़ेगा. अंकलजी, सर्वसामान्यांना स्वप्न दाखवलं जातं आणि स्वतःच्या हक्काच्या घरापासून आज लोकांना वंचित राहावं लागतंय. घर भेटल्यानंतरही घरामध्ये अनेक गोष्टी जशा हव्यात तशा नसतात. तर कुठेतरी आज माणूस, जो सर्वसामान्य माणूस आहे, तो बोलतो आमच्या झोपड्यात बऱ्या होत्या, आम्हाला इथे आणून तुम्ही स्वप्न दाखवून का आम्हाला अशा जागेवर आणून टाकलेलं आहे. तर कुठेतरी आज सर्वसामान्य माणसाचा छळ होताना दिसतोय, एक खेळ होताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? बिलकुल बिलकुल. या काय होतं, एसआरएला आपण काय सांगतो, गलिच्छ झोपडपट्टी, एसआरएचं आपण तर गलिच्छ. राईट टू शेल्टर असं म्हणतंय, गलिच्छ वस्तींचं गलिच्छ पुनर्वसन. हे जे पुनर्वसन होत आहे ना, अक्षरशः गलिच्छ पुनर्वसन होत आहे. या ठिकाणी मी तुमच्या निदर्शनास एक बाब आणून देऊ इच्छितो. मागे 2019च्या इलेक्शनच्या अगोदर
इकडच्याच राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी, मी त्यांचं नाव घेणार नाही, त्यांनी असं सांगितलं की SRA मध्ये कुठलाच लोकप्रतिनिधी नाहीये. आहे का? आपण बघाल तर म्हाडामध्ये लोकप्रतिनिधी आहे, म्हाडामध्ये आहे ना लोकप्रतिनिधी. महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी आहे. SRA मध्ये लोकप्रतिनिधी का नाहीये? आमची बाजून ऐकून घेणारा लोकप्रतिनिधी SRA मध्ये नसल्यामुळे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची मनमानी चालू आहे. म्हणून आम्ही ही मागणी सातत्याने केली होती की SRA मध्ये एक अशी एक समिती स्थापन करावी आणि त्या समितीमध्ये लोकप्रतिनिधी असतील, त्या समितीमध्ये या SRAच्या संदर्भात जाणकारी असणारे काही वकील असतील, काही मंडळी असतील, काही समाजसेवी संस्था असतील आणि ज्याही व्यक्तीला अन्याय होतोय, ज्याही व्यक्ती अडचणीमध्ये असतील, त्या व्यक्तीने अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर जर त्यांचं सांत्वन होत नसेल तर त्यांनी त्या समितीकडे जावं. आज परिस्थिती काय? कुठलाही व्यक्ती SRA मध्ये जर गेला, त्याला न्याय मिळाला नाही, अधिकारी तर त्या ठिकाणी अक्षरशः उडून लावतोय. मग त्या माणसाकडे काय पर्याय उरतोय? कोर्टात जायचा. मला सांगा, हा गरीब व्यक्ती ज्याचं घर तुटलंय, ज्याला भाडं मिळत नाही 3-3, 4-4, 5-5 वर्ष, तो माणूस एवढ्या मोठ्या बिल्डरच्या विरोधामध्ये कोर्टाची लढाई कशी लढू शकेल? त्यामुळं मला असं वाटतंय ही समिती जी आहे, ही जी SRAने लोकप्रतिनिधींची जी समिती आहे, ही समिती स्थापन करणं गरजेचं आहे. असे असंख्य प्रश्न आहेत जेणेकरून या अभियानाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातोय. लोकांना या ठिकाणी एकत्र आणण्याचं आम्ही त्या ठिकाणी एक नियोजन करतोय. भूमिपुत्रांनी या गोष्टीला, या अभियानाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद द्यावा जेणेकरून ही लढाई आम्हाला यशस्वी करता येऊ शकते. आजचा मुख्य मुद्दा प्रेस कॉन्फरन्सचा काय? मुख्य मुद्दा हाच आहे की आता भूमिपुत्रांची लढाई सुरू झालेली आहे. भूमिपुत्रांनो, भूमी वाचवा. भूमिपुत्रांनो, भूमी वाचवा. आज या भूमीवरती जी अतिक्रमण होत आहे, बिल्डरची जी दंडुकेशाही चालू आहे, अधिकारी वर्ग जो त्या ठिकाणी मुजोरपणा करतोय, लोकप्रतिनिधी तुमचं घरानं ऐकून घेत नाहीये आणि अशा या परिस्थितीमध्ये आमच्या ज्या जमिनी आहेत, या जमिनी हे मोठमोठे अडाणी अंबानी स्वतःच्या घशात घालायला लागलेत. खूप पुढं न जाता जास्त ही प्रक्रिया, ही भयान प्रक्रिया आम्हाला जर त्या ठिकाणी थांबवायची असेल तर भूमिपुत्रांनो, भूमी वाचवा हा आमचा नारा आहे. मग ती भूमी कशी वाचवली जाईल हे या अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रोजेक्टच्या इकडे, प्रत्येक मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये, मुंबईच्या वस्त्यांमध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. लोकांची प्रश्न ऐकून घेणार आहोत, लोकांच्या समस्या ऐकून घेणार आहोत. केवळ SRA संदर्भातच नाही तर महानगरपालिकेसंदर्भात लोकांच्या काय त्या ठिकाणी तक्रारी असतील आणि त्या तक्रारींना, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही त्या अधिकाऱ्यांकडं त्या ठिकाणी जाऊ आणि त्याला जाब विचारू, जो आमचा अधिकार आहे. तर या पद्धतीने आम्ही या अभियानाची सुरुवात करतोय. आमच्या केवळ प्रेस कॉन्फरन्स आहे म्हणूनच नाही, तर आमच्या प्रत्येक या गोष्टीला जर प्रसिद्धी माध्यमांनी त्या संदर्भात प्रसिद्धी दिली तर मला असं वाटतंय आमचं जे मोठं काम आहे हे कमी दिवसामध्ये आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. प्रमुख मागणी एकत्रित समिती गठीत व्हायला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्यांचे मुद्दे कुठेतरी SRA मध्ये मांडले जातील. ह्याच्यावरती आपण कशा प्रकारे फॉलोअप करणार आहात समिती गठन करण्यासाठी? समिती गठन करण्यासाठी आमचं निवेदन म्हणजे मला वाटतं 3 ते 4 वर्षापूर्वी दिलं होतं. समिती गठन करण्यासाठी मला असं वाटतं त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. या अगोदर माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी एक त्या ठिकाणी, आपण बघाल तर त्यांचा व्हिडिओ पण आमच्याकडे आहे, त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की SRA मध्ये अशी एक समिती, लोकनियुक्त समिती, लोकांनी नियुक्त केलेली समिती, ही समिती असणं गरजेचं आहे. जसं आपण बघतो MMRDA मध्ये आहे, महानगरपालिकेमध्ये आहे, म्हाडामध्ये आहे. प्रत्येक प्लॅनिंग अथॉरिटीकडं लोकप्रतिनिधी आणि त्यांची समिती असताना SRA मध्ये का बरं नाही ती समिती पहिले स्थापन होणं खूप गरजेचं आहे. लोकांना त्या ठिकाणी एक, जसं आता आपण बघाल तर SRA मध्ये गेलात तिकडे एक बोर्ड लावलेले आहेत प्रत्येक ठिकठिकाणी की तुम्ही जर या ठिकाणी काही आवाज केला किंवा कुठली काय हे केलं तर तुम्हाला ही शिक्षा मिळेल. तुम्ही अधिकाऱ्यांना
जर दमदाटी केली तर तुम्हाला अशी शिक्षा मिळेल, परंतु असे बोर्ड नाही लावले का अधिकाऱ्यांनी त्याच कालावधीमध्ये त्यांची कामं करावी. अधिकाऱ्यांना कुठलंच निर्बंध नाहीये. या अधिकाऱ्यांना ताळावर आणणं खूप गरजेचं आहे. अभियानाचा तो सुद्धा एक मोठा मुद्दा आहे का अधिकाऱ्यांनो, आज तुम्ही आमच्या भूमिपुत्रांच्या बेघरांना जबाबदार आहात. आम्ही ऑनलाईन या ठिकाणी हे स्टेटमेंट करतोय. केवळ हा अधिकारी वर्ग, मग तो पोलीस अधिकारी असेल, मग तो नोकरशाह असेल, हा अधिकारी वर्ग आम्हाला पकडून ठेवतो आणि बिल्डर आमच्यावर अन्याय करतो. अधिकारी वर्ग हा कोणाचा आहे? सर्वसामान्यांचा आहे का उद्योगपत्यांचा आहे? आता जसं वातावरण दिसतंय तर हा अधिकारी वर्ग हा केवळ धनदांडग्या बिल्डरांचा दिसतोय आम्हाला. ज्या पद्धतीने अधिकारी वर्ग ज्या बिल्डरांना आवभगत करतोय, बघा ना तुम्ही SR मध्ये जावा ना. सर्वसामान्यांनी करायचं काय? सर्वसामान्यांनी त्यांच्याकडे एक पर्याय का त्यांनी एकत्र यावं. आम्ही जातीमध्ये भाषामध्ये विभागलेलो आहोत. ही जाती आणि भाषाची लढाई सोडून आम्ही एक भूमिपुत्र म्हणून आम्हाला एकत्र येणं खूप गरजेचं आहे. तरच मला असं वाटतंय या अधिकाऱ्यांना आम्ही ताळावर आणू शकू. लोक येतील का? अभियानाचं उद्दिष्ट चांगलं असल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की लोक या अभियानाबरोबर जुडतील आणि या अभियानाला यशस्वी करतील. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत केवळ ही निवडणूक आली म्हणून नाही, परंतु निवडणुकीच्या अगोदर लोकांनी जागं व्हावं, भूमिपुत्रांनी जागं व्हावं, ही शेवटची लढाई नसावी भूमिपुत्रांसाठी. हा एक उद्दिष्ट बाळगून आम्ही हे अभियान लोकांपर्यंत घेऊन जातोय. लोकांचा प्रतिसाद मिळेल अशी आम्ही आशा बाळगतोय. काळाची गरज आहे का याला खूप काळाची गरज आहे. आज आम्ही प्रत्येक लढाई लढून पाहिलेली आहे, जातीची लढाई लढून पाहिलेली आहे, परंतु भूमिपुत्रांनी भूमीची लढाई आम्ही अजून लढली नाहीये. आपण बघाल तर काळापासून ही भूमीची लढाई आहे. प्रत्येक राजा महाराजांनी, प्रत्येक व्यक्तींनी भूमीसाठीच लढाई केलेली आहे. राजकारणामध्ये फक्त त्या ठिकाणी विषय चेंज झालेले आहेत, परंतु ही लढाई मुख्य भूमीचीच लढाई आहे. म्हणून माझ्या भूमीमध्ये माझा अधिकार असणं गरजेचं आहे. भूमिपुत्रांचा आमचा एक संदेश आहे. भूमिपुत्रांचा एकच नारा, नोकरी, शिक्षण आणि निवारा. या 3 गोष्टी या भूमीमध्ये, या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी. आज बघाल तुम्ही सरकारने हे काढले, एक बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. म्हणजे बांगलादेशी, त्यांचं म्हणणं आहे का बांगलादेशी मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये येतो, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहतो, रेशन कार्ड वगैरे घेतो आणि त्याला कुठंतरी त्यांची घुसखोरी बाहेर काढण्यासाठी शासनाने ती प्रक्रिया त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी तर म्हणतो या बांगलादेशींना हे जे रेशन कार्ड आहेत किंवा हे पेपर देणारे माणसं कोण आहेत? त्यांना बेकायदेशीर फोटो पास देणारे, त्यांना बेकायदेशीर रेशन कार्ड देणारे ही कोण लोक आहेत? अधिकारी आहे ना. अधिकारी भूमिपुत्रांना बाहेर ठेवतो आणि अशा घुसखोर व्यक्तींना ही जर पत्रकं, ही जर त्या ठिकाणी पेपर देत असतील तर त्या ठिकाणी मुख्य जबाबदार कोण आहे? तो बांगलादेशी नाहीये, हे अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. मग ते घुसखोर त्या ठिकाणी घुसखोरी करणार नाहीयेत. खरं म्हणजे फिरून फिरून लढाई त्या ठिकाणीच येते. नेता, लोकप्रतिनिधी 5 वर्षासाठी येतो आणि निघून जातो. अधिकारी वर्ग वर्षानुवर्ष त्या ठिकाणी असतात. आपण बघाल तर SRA मध्ये असे काही अधिकारी आहेत 3 वर्ष झाल्यानंतर पण त्यांची बदली होत नाहीये. हा अधिकाऱ्यांचा खूप मुजोरपणा आहे. तुमच्या मुजोरपणामुळे आमचा भूमिपुत्र बेघर होत चाललाय. त्यामुळं आपण त्या ठिकाणी लवकरच ताळावरती यावं आणि भूमिपुत्रांना सहकार्य करावं, प्राधान्य द्यावं, एवढीच आमची या अभियानाच्या माध्यमातून त्यांना अशी. सर, मेरा आपसे आखिरी सवाल, और ये शायद ये पूछना भी यहाँ पे जरूरी है, क्योंकि आपके बगल में ही जो धारावी है, धारावी में एशिया की सबसे नंबर 1 स्लम का जो वहाँ पे कार्य चल रहा है, अडानी ग्रुप ऑफ कंपनी के माध्यम से वहाँ सर्वे हो रहा है. सर्वे में बहुत से लोगों ने उसमें विरोध जताया, शायद आपने देखा भी होगा. लेकिन अब वहाँ पे एनेक्शन का काम चल रहा है, जिसमें 1000 लोगों का एनेक्शन में नाम एनेक्शन निकला, जिसमें से 200 से 300 लोगों को पात्र किया और बहुत से लोगों को
अनिर्णित किया। मुख्यमंत्री सभा में कहते हैं कि सभी लोगों को पात्र किया जाएगा, सभी लोगों को घर मिलेगा। अब ये पात्र और अपात्र का जो सिस्टम चल रहा है, वहाँ के अगर लोग बेघर होते हैं तो क्या आपकी संस्था उन धारावी करों के साथ में खड़ी रहेगी क्या? बिल्कुल बिल्कुल। पूरे बम्बई में हम क्या बता रहे हैं आपको, पूरे बम्बई में यह अभियान हम यहाँ पर कर रहे हैं। आप देखो, जैसे पात्र जो है, जैसे पहले भी हमारी बातचीत हुई, आदमी का घर जो झोपड़पट्टी का, वो पात्र कैसे होता है? कागज पात्र करता है। आज देखो कि बड़े बड़े जो लोक प्रतिनिधि है, यहाँ पर चेंबूर में कोई लोक प्रतिनिधि है, उसने वहां पर मेला लगाया। मेला क्या बोलते हैं उसको? कैंप लगाया। कैंप लगाया और वहां पर वो ये कह रहे हैं कि हम लोग ने उस कैंप में बहुत सारे लोगों को पात्र किया है। जो आदमी एसआरए में जाके पात्र नहीं हो रहा है, वो आदमी कैंप में जाकर पात्र हो रहा है। क्या मसला ये? अधिकारी को कोई नेता ही बोलना चाहिए तभी पात्र करेगा। क्यों अधिकारी हमारा कागज देख के हमको पात्र नहीं करता है? मेरा घर के अगर मेरे पास कागज है, 2000 के पहले के पेपर है, 2011 से पहले मेरे पेपर है, वो पेपर देख के अधिकारी पात्रता नहीं डिक्लेयर करता है। जब कोई लोक प्रतिनिधि इस तरीके का कैंप करता है, उस कैंप में वो अधिकारी उसी व्यक्ति को पात्र करता है। त्याच्यात साठगाठ आहे का? या अधिकाऱ्यांचीच साठगाठ आहे। फिरून फिरून आमचं बोट त्या अधिकाऱ्यांपर्यंतच येतं। एक व्यक्ती त्या अधिकाऱ्यांकडे 10 वेळा गेला, परंतु त्याचं पात्रता त्यांनी निश्चित नाही केली। त्याच ठिकाणी लोकप्रतिनिधी कॅम्प घेतला आणि त्याच कॅम्प मध्ये तोच व्यक्ती तिकडे पात्र झाला। कसं काय? कॅम्प मध्ये काय जादू आहे? म्हणजे फक्त हा देखावा चालू आहे। मध्ये बघा रमाबाई कॉलनीमध्ये मोठं कार्यक्रम घेण्यात आला। लोकांना त्या ठिकाणी तिकडे भूमिपूजन झालं, चेक वाटले 16 करोड रुपयाचे। म्हणजे तुम्ही असं दाखवताय की आम्ही एवढे पैसे देऊन भूमिपूजन करून या लोकांवरती उपकार करतोय। काय भेटते त्या लोकांना? त्यांचं घर भेटते फक्त, आणि घर तुटल्यावरती त्याला ते अल्टरनेट अकोमोडेशन म्हणजे भाडं भेटतंय। ह्याच्यामध्ये रहिवाशांवरती उपकार करण्यासारखं काय? उलट उपकार कोणावर झाले? तर त्या बिल्डरवर झालेत, जो हजारो करोडचा त्या ठिकाणी नफा कमवतोय। परंतु दाखवलं असं जातंय का आम्ही या रहिवाशांवरती, या झोपडपट्टींवरती बघा किती मोठे उपकार केलंय। निवडणूक समोर ठेवून करतात का? सगळं ह्या गोष्टी निवडणूक समोर ठेवून केलं गेलेलं आहे। आम्ही सातत्याने हा प्रश्न, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हा विषय मांडतायत की बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू, 40 लाख घरांचं। बाळासाहेब 2017ला त्यांचं निधन झालं। 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24ला यांना बाळासाहेबांचं स्वप्न कधीच आठवलं नाही। आम्ही सातत्याने हा विषय मांडतोय। 2021ला आम्ही मोठी एक या ठिकाणी रॅली काढली होती, घर अधिकार यात्रा म्हणून। घर अधिकार यात्रा मुलुंड पासून तर त्या ठिकाणी चेंबूर पर्यंत होती, आणि त्या घर अधिकार यात्रामध्ये आमचा एक नारा होता की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी निवडणुकीमध्ये 40 लाख लोकांना जे मोफत घर देण्याचं आश्वासन दिलंय, त्या आश्वासनाची पूर्तता व्हावी। म्हणजे आमच्याकडून विषय घ्यायचे, लोकांपर्यंत घेऊन जायचे, परंतु त्या विषयाला न्याय नाही द्यायचा, हे कुठंतरी आम्हाला न पटण्यासारखं आहे। म्हणून त्यांच्या आश्वासनांवरती आम्ही अवलंबून राहून शांत बसणार नाही, तर या अभियानाच्या माध्यमातून लोकांना घरोघरी जाऊन आम्ही एकत्र करू, या अभियानाला यशस्वी करू। धन्यवाद। आता आमचे संघटनेचे जे प्रवक्ते आहेत हे या ठिकाणी भूमिका मांडतील अभियानाची। नमस्कार, माझं नाव अविनाश निकम। राईट टू शेल्टर ही संघटना गेले बऱ्याच वर्षापासून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी, न्यायासाठी काम करत आहे। सरांनी आता तुम्हाला आमच्या भूमिकेचं आणि प्रश्नाचं उत्तर दिले, परंतु समोरून येतात, तुम्ही पत्रकार, तुम्ही जाणता, आजकाल पेपरमध्ये आपण जाहिरात बघतो, तुमच्या स्वप्नांचं घर, तुमच्या आनंदाचं घर, सुख तुमच्या दारी, आणि याच्यामध्ये नाममात्र प्राइस लिहिली जाते त्या घराची। 2 BHK, 4 BHK, 3 किती लिहितात? 2.5 करोड, फक्त 2.5 करोड, फक्त 3.5 करोड, फक्त 1-1.5 करोड। मला सांगा, अशी जाहिरात या मोठ्या मोठ्या वर्तमानपत्रातून येते, मीडियातून येते। हा जो कष्टकरी वर्ग आहे, ज्याला रोजंदारीमध्ये डेली वेजेसवर ज्याला बोलतो आपण, काय त्याला मिळतात? 60 रुपये, 50 रुपये। मुंबईमध्ये हाही माणूस राहतो ना भूमिपुत्र जे म्हणतो, सगळे काही बिझनेसमॅन नाही आहेत।
मग डेली वेजेसवर काम करणारे माणसं, काही लोकांचे 100 रुपये सुद्धा रोजंदारी नाही, ही त्यांची थट्टा नाही का? बिल्डर ही थट्टा आहे. आणि सरकार सुद्धा म्हणतं, सरकार आपल्या दारी असे प्रोजेक्ट आम्ही तुमच्याकडे घेऊन येतो. आज सुद्धा माडा, सिडको आणि जे काही सरकारची ऑथॉरिटी आहे, तुम्ही यांचे रेट चेक करा आणि प्रायव्हेट बिल्डरचे रेट चेक करा. सरकार आपल्या दारी बोललं जातंय, पण आज सर्वसामान्यच त्यांच्या दारी जातोय. तो एक भाग झाला. आणि जे असं खुशाल वातावरण दाखवतात की सरकार खूप काम करत आहे, तुम्ही सांगा साध्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर NC ला FIR सुद्धा घेण्यासाठी किती त्या माणसाला त्रास होतो. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे ते SRA ऑथॉरिटी असू द्या, सिडको असू द्या, म्हाडा असू द्या, कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यानंतर फक्त तिथे लिहिलेलं असतं भेटायची वेळ देतात, पण तिथे कधी कोणी भेटत नाही. तुम्ही ऍप्लिकेशन घेऊन जा, बाजूला तुमचं ऍप्लिकेशन ठेवा, 10 दिवसाने जा, काय झालं, 15 दिवसाने या, 15 दिवसाने जा, चालू आहे, काम चालू आहे. ह्या एवढे लोकांना हा त्रास आहे. तर ह्या त्रासावरती बोलणार कोण? फक्त जे वातावरण आहे, हल्ली जसे प्रत्येकाला देताना फोटो काढले जातात, मीडियाचा वापर कसा केला जातो. तुम्ही जर मीडियाने आमच्या बातम्या चांगल्या लावल्या, जर व्यवस्थित दाखवलं, तर सरकारला आपण बरोबर सरकारी त्रुटी दाखवू शकतो. परंतु जेव्हा गोल गोल स्वप्न दाखवलं जातं, तर तेच फोटो, तेच सगळं आम्ही किती चांगले ग्लोबल काम करत आहोत. वस्तिक लोकांना याची गरज नाही. आणि अन्न, वस्त्र, निवारा हे आजचं नाही. जसं सरांनी सांगितलं, जागेसाठी भांडणं झाले राजा प्रजापासून होता. अन्न, वस्त्र, निवारा एवढी मोठी गोष्ट आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वॉटर, गटर, मीटर आणि शेल्टर, खरं तर शेल्टर महत्वाचं आहे, पण आमच्या पब्लिकला सुद्धा कळत नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला की लोक का एकत्र येत नाही, प्रत्येक लोकांना काय झालंय, भारत जे सगळ्यांचं होईल ते माझं होईल. लोकांची मानसिकता अशी झाली, मीच एकटा जाऊन रस्त्यावरची लढाई का लढू, इसका होगा, उसका होगा तो मेरा भी वही होगा, यानी उसका बुरा होगा, इसका बुरा होगा तो मेरा भी बुरा होगा. अरे भाई, लेकिन तेरा अच्छा करने के लिए हम है खड़े. जब अच्छा करने वाले लोग आपके साथ आते हैं, तब अच्छा करने के लिए आप हिम्मत नहीं दिखाते. भले फिर वो मीडिया हो, सरकारी अधिकारी, ऐसे नहीं कि सारे के सारे सरकारी अधिकारी गैर कानूनी है, कुछ अच्छे भी है, साथ में आना चाहिए, सबका मिलकर साथ होना चाहिए. अगर उस SRA में एक अधिकारी, जैसे उन्होंने सर ने कहा, एक CEO अगर अच्छा आ जाए, मान लो बंदे के सारे पेपर देख के पूरी योजना चलाए, पूरे के पूरे कानून से चले, तो क्या यहाँ मजाल है किसी बिल्डर की गैर कानून वाली व्यवस्था करने की? किसी की हो सकती है? अच्छा, ये बातें किसी को पता ही नहीं है क्या? ये बातें हमारे जो लोग प्रतिनिधि है, फिर वो नगर सेवक हो, आमदार हो, खासदार हो, उसके ऊपर भी मैं आता हूं. इन्हीं के वार्ड में काम चल रहे हैं ना. आपने कहा कि नगर सेवक के वार्ड से हो सकता है, कि उसका जवाब मैं दूंगा, नगर सेवक के वार्ड में SRA है और नगर सेवक के वार्ड में उसी SRA के ऊपर इमारत बन रही है, क्योंकि उनको पता नहीं कि हमारे यहाँ पे गड़बड़ी हो रही है. फिर जो लोग, जितने कॉर्पोरेटर बोलो या जितने लोग उनके बोर्ड लगाते, उनके कार्यकर्ता, साहेबांच्या कृपेमुळे, साहेबांच्यामुळे, भाऊ, दादा, अमका जो कोण है, अरे तो फिर जब यहाँ आपके ऊपर अन्याय अत्याचार होता है, तब आप उनके कार्यकर्ताओं से मैं पूछना चाहता हूँ, क्यों नहीं पूछते, साहेब इथे गडबडी झाली, इथे असं चाललंय. आणि त्या लोकप्रतिनिधींनी त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला विचारणं गरजेचं आहे, माझ्या वॉर्डामध्ये एवढ्या गडबडी कशा? माझ्या मुंबईमध्ये सोन्याचा भाव आहे. आज VT पासून तुमच्या बोर्डी का दहिसर पुढे जा, आणि या बाजूला ठाणा, कल्याण, काय पर अंबरनाथ पर्यंत करोडोचे स्क्वेअर फूटचे रेट आहेत. याचे कंट्रोल नाही का सरकारकडे? रॅशनिंगचा व्यवस्था सरकार कंट्रोल ठेवते, या रेटवर कंट्रोल का नाही ठेवत? का तुम्ही सरकारी जमीन, उलट असं संगणमत आहे, सरकारी जमिनी आधी सरकारच्या संस्थेने, सिडको, हुडकोने, म्हाडाने डेव्हलप करायच्या, आणि मग ज्या मेन मोक्याच्या जागा आहे तिथे बिल्डरला आणून ठेवायचं. याचं उत्तम उदाहरण तुम्ही दिवा शिळपाटा रोड जर पाहिला, तर त्या रोडला आतले ते काही प्रोजेक्ट जे म्हाडाचे आहेत ते एकदम आतमध्ये आहेत, त्याचे रेट कमी आहेत, सगळ्या सोयी सुविधा म्हाडाने उभ्या केल्या आणि प्रायव्हेट बिल्डरला हायवेला जागा दिल्या. हे असं का? हे सगळ्यांची संगणमत आहे. तर पब्लिकला मला आव्हान आहे तुमच्या मार्फत, अरे तुमच्याच प्रश्नासाठी लढणाऱ्या खऱ्या संस्थांसोबत तरी या. जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. म्हणून माझी भूमी माझा भूपत्र आम्ही ज्यासाठी उतरलो आहोत, प्रत्येक संघटना वाईट असेल तर नाही, पण खऱ्याला ओळखा, खऱ्याची साथ द्या, आणि येणाऱ्या महानगरपालिका इलेक्शन मध्ये तुम्ही तुमच्यासाठी अगदी जास्त नाही पण चांगले मतदार, जात, पात, धर्म यावर उमेदवारांना निवडता, तुमच्या प्रश्नांवर निवडा. तुमच्या विभागातले प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, तुमच्या गल्लीमध्ये काय चाललं, तुमच्या विभागाचं काय चाललं, तुमचे सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक नळ, याच्यावरती माणूस निवडा. तो माणूस तुमच्या सोबत असला पाहिजे, काम करणारा निवडा. त्याच्यामुळे इतर मोठ्या पक्षांच्या भूल तापांना उचला. जात, धर्म, अजून माझा माणूस आहे, माझी प्रगती करेल, असं काहीच नाही.
तुमचा माणूस ओळखण्याची ताकद, जो तुमच्या प्रश्नांवर बोलतो त्याला निवडा, हे मी तुमच्या मार्फत त्यांना आवाहन करतो मीडियाला. एवढंच बोलतो आणि थांबतो. आर्ट ऑफ मुंबई न्यूज, हर खबर सच के साथ.